लातूर शहराला मिळाला नवा प्रकाश. 4500 बंद पथदिवे पुन्हा सुरू. लातूरकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरावर पसरलेले अंधाराचे साम्राज्य आता लवकरच संपणार आहे. लातूर महानगरपालिकेने एका नवीन खासगी कंपनीशी करार केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले 4500 पथदिवे पुन्हा एकदा झळाळू लागलेत. केवळ दिवेच नाही तर विजेची बचत करणाऱ्या 590 पैकी 390 ऑटोमॅटिक टायमरची दुरुस्ती देखील युद्धपातळीवर पूर्ण झाली आहे. यामुळे आता सूर्य मावळताच दिवे आपोआप लागतील आणि पहाटे वेळेवर बंद होतील. मानवी हस्तक्षेपाशिवाय होणाऱ्या या नियोजनामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवरचा विजेचा भारही हलका होणार आहे. जुना करार संपल्यामुळे देखभालीत जी पोकळी निर्माण झाली होती ती आता विन्सी या नवीन कंपनीच्या माध्यमातून भरून काढली जाते. पहिल्या टप्प्यात दुरुस्तीवर भर दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात जिथे खांब रिकामी आहेत किंवा जिथे नवीन वस्त्या वसलेल्या आहेत तेथे नवीन दिवे बसवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या रायवाडी, नांदगाव आणि सारोळा यासारख्या गावांचा विचार करता प्रकाश व्यवस्थेचे हे जाळे आता अधिक विस्तारणार असून एकूणच काय तर लातूरचा चेहरामोहरा आता बदलणार असून नागरिकांना रात्रीच्या वेळी लातूर शहर अधिक सुरक्षित वाटणार आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. सर, लातूर शहरामध्ये जवळपास 4500च्या वर पथदिवे जे आहेत ते बंद होते, ते कालपासून चालू करण्यात आलेले. काय नेमकी मोहीम हाती घेतली होती, कशा पद्धतीने पथदिवे चालू करण्यात, आणखी किती पथदिवे बसवण्यात येणार? शासनाकडून बॅक अँड वेन्सी नावाची कंपनी आपल्याकडे महानगरपालिकेच्या कामासाठी आलेली आहे. जानेवारीमध्ये त्यांना आदेशित केलेलं आहे. शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी करत आहेत. त्यामध्ये आपण बंद असलेली एक 4500ची यादी काढली होती जानेवारीमध्ये. त्यानुसार ते पथदिवे देखभाल प्रभागनिहाय पथदिवे देखभाल दुरुस्तीचे काम करत आहेत आणि आता काम प्रगतीपथावर आहे. अजून किती पथदिवे प्रस्तावित आहेत? बायपासचे थोडेसे बंद आहेत लाईट्स, काही हाय मास्ट बंद आहेत, ते पण चालू करून त्यांच्याकडून आपण घेत आहोत. Thanks for watching Ekmat Digital.